न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पर्यावरण समतोलासाठी नाशिकमध्ये राष्ट्रीय परिषद, नदी प्रदूषण रोखण्यासाठी तज्ज्ञांची समाधानकारक चर्चा। नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक क्लब हॉटेल येथे पर्यावरण समतोल आणि नद्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील प्रथमच राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली। या अधिवेशनाचे उद्घाटन IISD चे महासंचालक डॉक्टर श्रीकांत के पाणीग्रही यांच्या हस्ते पार पडले। दी RMK मेमरी फाउंडेशन, के कन्सल्टेशन, मेंटल हेल्थ एम्स, ARDSI नाशिक शाखा तसेच दिल्ली स्थित क्लायमेट चेंज संस्था, IISD आणि कार्बन मायनस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आलाय। परिषदेत नद्यातील प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, औद्योगिक सांडपाणी तसेच पुढील 4 पिढ्यांसाठी शाश्वत अभ्यासक्रमाची गरज या विषयांवर सखोल चर्चा झाली। वाटर नासिक के लिए बहुत इम्पोर्टेंट है। नासिक सारा वर्ल्ड में जाना जाता है एग्रीकल्चर के लिए, वाइन इंडस्ट्री के लिए, फार्मा इंडस्ट्री के लिए और अदर टाइप ऑफ इंडस्ट्रीज के लिए। और गोदावरी पेरेनियल रिवर है, बट गोदावरी का पानी का लेवल बहुत कम हो गया है और कम होते जा रहा है। और बारिश का महीना में बारिश नहीं होता, दूसरा महीना में हो रहा है और एग्रीकल्चर को टाइम का अनुसार पानी नहीं मिल पा रहा है और पानी का शॉर्टेज भी है और क्वांटिटी में कम है और क्वालिटी भी बिगड़ते जा रहा है। तो इसलिए एग्रीकल्चर प्रोडक्शन काफ़ी कम हो गया है और तो इसी के लिए बहुत कुछ स्टेप्स लेना पड़ेगा। तो हम लोग का इधर विचार विमर्श करके केवल नासिक के लिए नहीं, ये सारा देश के लिए क्या हो सकता है। जो नासिक का से शुरुआत होगा इसका लीडरशिप में, ये इधर बहुत सारे देश से जाने माने लोग आए हैं और ये काफ़ी सक्सेसफुल रहा है। और मैडम डॉक्टर मंगला क्राडिले और उनका हस्बैंड शिशिर क्राडिले का मेमोरी में, स्मृति में ये प्रोग्राम का आयोजन किए हैं और वो नासिक का वाटर के लिए और सारा देश और पृथ्वी के लिए काफी अच्छा काम करके गए। परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत मोहीकर व हरीश हिंगोली यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी डॉक्टर पंकज संपत, डॉक्टर मोहन कुमार, आनंद वाचसुंदर, डॉक्टर ज्ञानेश्वर पवार, डॉक्टर कैलास यांसह विविध राज्यांतील तज्ज्ञ मान्यवर उपस्थित होते। ही परिषद यशस्वी करण्यासाठी डॉक्टर मंगल कार्डिले, विक्रम अहिरे, पूनम पाठक, प्रणिता होनराव आणि त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले। तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून पर्यावरण समतोल साधण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचा ठाम संदेश या परिषदेने दिला। ते आहे पाणी प्रश्नावर, आणि पाणी हे नुसतं पिण्याचं नाही तर त्याचा विसर्ग कसा झाला पाहिजे। आणि खरं सांगायचं तर विसर्ग हा खूप मोठा विषय आहे, पण हा विसर्ग नीट प्रकारे न होत असल्यामुळे आपलं जे पाणी पिण्याचं जो काही आपला सोर्स आहे, जी नदी आहे, त्याचं प्रदूषण वाढत आहे आणि ते खूप निरनिराळ्या प्रकारे वाढत आहे। आजचा जो आपल्या अधिवेशनाचे वेगळे जे विषय आहेत त्या विषयामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा विसर्ग आपल्याला कशा प्रकारे रोखायला हवा, कारण याच्यामध्ये नुसत्या नद्या नाही तर त्याचे नाले जे आहेत, म्हणजे नदीचा नाला होण्याची वेळ आलेली अशी परिस्थिती आहे। STP कडे म्हणजे जिथे मलय निस्सारण आहे तिथपर्यंत सुद्धा काही वेळेला पाणी पोचत नाही। आणि आजचे जे अधिवेशन आहे अतिशय यशस्वीरित्या इथे वेगळे जे मान्यवर आज उपस्थित झाले। आपल्याला आज चीफ गेस्ट म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि कार्बन मायनस इंडियाचे डायरेक्टर जनरल डॉक्टर श्रीकांत पाणीग्रही सर आज आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांनी खूप अशा मुद्द्यांवरती चर्चा केली की तिथे आपल्याला खरं म्हणजे विसर पडलेला आहे पुढच्या पिढ्यांना की आपण कशा प्रकारे संवर्धन केलं पाहिजे। आधीच्या पिढ्या जशा रिसायकल मध्ये प्रत्येक गोष्टी रिसायकल व्हायची, तर ही जी आपली प्रथा आहे, आपली पुरोगामीची संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, ती अशा प्रकारे खरं म्हणजे पुढे गेली पाहिजे। अशाने काय होईल की नाले आणि नद्या हे वाचतील आणि आपले जे काही सोर्स आहेत, जे पाण्याचे स्रोत आहेत, ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतील। आणि या सगळ्यावरती आज पॉलिसी असेल, त्याच्या रिलेटेड सिक्युरिटी असेल, हे सगळ्या गहन विषयावर या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये
जे नाशिक क्लबमध्ये आपण घेतोय आणि घेत आलेलो आहे, अतिशय सुंदररित्या हे पार पडलेलं आहे.